ज्यावेळेस कलियुगाला सुरुवात झाली आणि त्यावेळेस 88,000 ऋषी एकत्र जमले आणि त्यांनी यज्ञ याग कथा त्या ठिकाणी करायची ठरवली. पण या कलीच्या प्रभावामुळे या ऋषींना सत्संग यज्ञ याग त्या ठिकाणी करता येईना. म्हणून 88,000 ऋषी ब्रह्मदेवाला शरण गेले, ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि ब्रह्मदेवाला सुरुवात केली की ब्रह्मदेवा, आम्हाला यज्ञ याग सत्संग त्या ठिकाणी करायचा आहे, पण या कलीच्या प्रभावामुळे करता येत नाही. केलं आणि ब्रह्मदेवाने बोलायला सुरुवात केली की हे चक्र ज्या ठिकाणी जाऊन थांबेल तुम्ही त्या ठिकाणी यज्ञ याग सत्संग करा. आणि ते चक्र निघालं. 88,000 ऋषीच्या चक्राच्या मागे निघाले आणि ते चक्र लखनौ जवळ सीतापूर नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी येऊन पडलं. म्हणून त्याला चक्र तीर्थ किंवा नैमिष्य अरण्य त्या ठिकाणी नाव पडलं. नैमिष्य अरण्य म्हणजे काय? निमिषा हा विष्णू तस्य इदम नैमिषम, की ज्या ठिकाणी भगवान विष्णू नेहमी नित्य निवास करतात त्याला नैमिष्य अरण्य म्हणायचं. नैमिषीर्यते यस्मिन, की जिथे ब्रह्मदेवाचं चक्र क्षीण झालं त्याला नैमिष्य अरण्य म्हणायचं. आणि या नैमिष्य अरण्यामध्ये 88,000 ऋषींचं सत्र भरलं. आणि त्याच वेळेस व्यासांचे पट्ट शिष्य सूत महाराज त्या ठिकाणी आले आणि आल्याच्या नंतर सर्वांनी सूत महाराजांना नमस्कार त्या ठिकाणी केला आणि बसायला आसन त्या ठिकाणी दिलं. पहा, आपल्याही घरी एखादा साधू संत जर आला तर त्यांना बसण्याकरता आसन द्यावं, त्यांची पाद्य पूजा त्या ठिकाणी करावी. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले पुढवी, एका साधू संत जर आला तर त्याला लगेच संसाराच्या गप्पा काढून की महाराज आमच्या मुलीचं लग्न कधी होईल आणि आमच्या मुलाला मुलगी भेटेल आणि यावर्षी कापूस कसा होईल, अशा गप्पा संताजोड मारू नये. तर संतांना काय विचारावं? कैमी उद्धार पावे काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्तमा. संतांना हे विचारावं, तो भगवंत मला कधी भेटेल, माझ्या चित्ताला समाधान कधी लाभेल, असंच त्यांना विचारावं. आणि 88,000 ऋषींनी सुतांना बोलायला सुरुवात केली. अज्ञान भांत विद्मो कोटि सूर्य समप्रभ, सुताख्यायी कथासार मम कर्ण रसायन. शौनक ऋषींनी बोलायला सुरुवात केली की हे सूत महाराज, अज्ञान अंधकार नष्ट करणारे जे ज्ञान आहे हे आपल्या ठिकाणी कोट्यावधी सूर्याप्रमाणे आहे, कोटी सूर्य समप्रभ. आणि तुम्ही आम्हाला अशी एखादी कथा सांगा की ज्या कथेमुळे आम्हाला ती कथा अमृता समान वाटेल आणि त्या कथेने आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य उत्पन्न होईल अशी कथा सांगा. भक्ती ज्ञान विरागा
च वैष्णवे क्रियते कथम. ज्या कथेमुळे आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य उत्पन्न होईल. कारण या कलियुगामध्ये मनुष्य प्राणी आसुरी स्वभावाचा झालेला आहे आणि यांना तरुण जाण्याकरता एखादा उपाय आम्हाला सांगा. आणि त्याच वेळेस सुतांना अतिशय आनंद झाला आणि सुतांनी बोलायला सुरुवात केली की तुम्हाला जर या कलियुगातून तरुण जायचं असेल, उद्धरून जायचं असेल तर श्रीमद भागवत कथेसारखं दुसरं सोपं साधन नाही. आणि मनाची जर शुद्धी करायची असेल तर हे अतिशय सुलभ त्या ठिकाणी साधन आहे. मुलांना शांत करत होतं. कारण मन जोपर्यंत प्रसन्न होत नाही, मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी कुठल्याही कार्याला फळ भेटत नाही. म्हणून तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात की जर तुम्हाला एखादं कार्य करायचं असेल तर अगोदर तुमचं तुम्ही मन प्रसन्न करा, मग तुम्हाला त्या ठिकाणी फळ भेटेल. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे मन करा रे प्रसन्न. कारण मन हे अतिशय चंचल त्या ठिकाणी आहे. कारण गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताला हाच प्रश्न विचारला, भगवंता हे मन किती चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याह निग्रहम मन्ये वायुरिव सुरुष्करम. वायूपेक्षाही हे मन चंचल आहे. पहा, जगामध्ये 10 प्रकारच्या गोष्टी चंचल आहेत. मनो मधुकरो मेघो माननी मदनो मरु मा मदो मर्कटो चैव मकारा दश चंचला. मा मदो मर्कटो मत्सो मकारा दश चंचला. पहिलं मन चंचल आहे. दुसरं मधुकर म्हणजे भुंगा, हा चंचल आहे, काहीतरी गोळा करत राहतो, एका जागी बसत नाही. मेघो ढग चंचल आहे. असं कधी झालं का? एक ढग वखारीत आला आणि 2-3 महिने त्याने मुक्काम केला, गेलाच नाही, असं झालं का? ढग हे चंचल आहे. मेघो मानवी म्हणजे स्त्री ही चंचल आहे. मदनो काम चंचल आहे. पाण्यातली माशी ही चंचल आहे आणि माकड हे चंचल आहे. पण सर्वापेक्षा जर नंबर कुणाचा लागत असेल पहिला तर मनाचा नंबर लागतो. किती चंचल आहे. तुम्ही माकड पाहिलं का कधी? माकड पाहिलं का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. पाहिलं का? किती शांत असतं ते. एका जागेवर जर बसलं तर हलत नाही, डुलत नाही. खरंय ना? खरंय का खोटं आहे? माकड शांत असत.
अहो माकड मुळातच चंचल आणि अशा माकडाला दारू पाजली मरकटस्य सुरापान आता किती चंचल होईल. पण अशी दारू पाजल्याच्या नंतर तत्र वृश्चिक दंशन माकडाला पुन्हा विंचवाने दंश केला आता किती. अहो विंचवाने दंश केल्याच्या नंतर माकड इकडे तिकडे उड्या मारू लागलं आणि स्मशान भूमीत गेल्याच्या नंतर या माकडाला तनमध्ये भूत संचारो माकडाला भूत लागलं आता काय होईल. यद्वा तद्वा भविष्यती म्हणून माकडाच्या हातात जर कोलीन दिलं ते गाव पेटवीत असत. आणि अशा मनाला जर स्थिर करायचं असेल तर श्रीमद भागवत कथेसारखं दुसरं सोपं साधन नाही. आणि या भागवताचं एवढं महत्व आहे की ज्यावेळेस राजा परीक्षितीला शाप झाला की 7 दिवसामध्ये तुला तक्षक नावाचा नाग येऊन दंश करेल. राजाने सर्वस्वाचा त्याग केला. पवित्र शुकतालच्या ठिकाणी राजा येऊन बसला आणि त्याच वेळेस शुकाचार्य भगवंत त्या ठिकाणी आले. आणि आल्याबरोबर स्वर्गातील जे देव होते यांनी अमृताचा कलश त्या ठिकाणी घेतला आणि राजा परीक्षितीकडे आले. आणि या देवांनी शुकदेव भगवंताला नमस्कार केला आणि बोलायला सुरुवात केली की महाराज तुम्ही अमृत घ्या राजा परीक्षितला द्या आणि या अमृताच्या बदल्यामध्ये आम्हाला ही श्रीमद भागवत कथा द्या. त्यावेळी शुकाचार्य भगवंतांनी राजाला बोलायला सुरुवात केली. राजा तुला हे अमृत पाहिजे का ही श्रीमद भागवत कथा पाहिजे ते मला सांग. त्यावेळेस राजाने बोलायला सुरुवात केली की महाराज मला या अमृताचं काय फळ आहे आणि या श्रीमद भागवत कथेचं काय फळ आहे हे दोन्ही सांगा आणि नंतर मी ठरवतो की काय घ्यायचं. त्यावेळी शुकाचार्य भगवंतांनी बोलायला सुरुवात केली की राजा तू जरी अमृत घेतलंस तर तू स्वर्गात जाशील आणि जोपर्यंत या अमृताचं आणि तुझं पुण्य आहे तोपर्यंत तुला स्वर्गात त्या ठिकाणी ठेवतील. आणि एकदा का तुझं आणि अमृताचं पुण्य संपलं तर तुला स्वर्गातून खाली यावं लागेल. जवा पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची बुटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जर तुझं पुण्य संपलं ते तुम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मृत्यू लोकम विशंती. राजाने सांगितले महाराज मला तर या भागवताचं काय महत्व आहे ते सांगा. आणि त्याच वेळेस शुकाचार्य भगवंत सांगतात की राजा तू जर एकदा श्रीमद भागवत कथा तन मन धनाने जर ऐकली तर तुला पुन्हा जन्माला याची गरज नाही. हे या श्रीमद भागवत कथेचं फळ आहे. आणि राजाने सांगितले मला भागवतच त्या ठिकाणी ऐकवा आणि देवाला अभक्त समजून ही भागवत कथा दिली नाही म्हणजे देवांना सुद्धा ही दुर्मिळ अशी कथा आहे. जगामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी दुर्मिळ आहेत. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. अगोदर मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. किती दुर्मिळ. एखादा आंधळा मनुष्य असावा आणि अशा आंधळ्या मनुष्याच्या हातामध्ये कावळा सापडावा. कारण कावळा हा अतिशय चंचल पक्षी आहे. एकदा काय झाले का राजाचं पोट दुखायला लागलं. अनेक प्रकारच्या वैद्यांनी उपचार केले परंतु राजाचं पोट थांबेल.
त्यावेळेस एक वैद्य हुशार होते, त्यांनी बोलायला सुरुवात केली की राजाचं जर पोट थांबवायचं असेल तर राजाच्या पोटावरून एक कावळा त्या ठिकाणी ओवाळून टाका, तर राजाचं पोट थांबेल. राजाने सांगितले जा राज्यामध्ये दौंडी द्या, जो कोणी कावळा पकडून आणेल त्याला 2 लाखाचं बक्षीस देण्यात येईल. आपल्याला का द्यायचं का घ्यायचं. आणि दौंडी पिटवण्यात आली की जो कोणी कावळ्याला पकडून आणेल त्याला 2 लाख रुपये त्या ठिकाणी देण्यात येईल. सगळीकडे दौंडी पिटवली. त्याच वेळेस काय झालं, एक आंधळा मनुष्य गंगेमध्ये स्नान करू लागला. त्याने गंगेमध्ये बुडी घेतली, वर आला आणि हर गंगे म्हणतात कावळा त्याच्या हातामध्ये सापडला. आंधळ्याने त्या ठिकाणी ऐकलं होतं एक कावळा पकडला ते किती रुपये, 2 लाख. आपण अजून एक कावळा पकडू. त्याने तो कावळा घेतला, आपल्या बगलात मारला, पुन्हा बुडी घेतली आणि हर गंगे कावळा राहिला. पावला देह पागटाळी न्याय, पावला देह पागटाळी न्याय, देह कागटाळी न्याय. जसे आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा हा आपल्याला नरदेह मिळाला आहे. आणि याचं सार्थक त्या ठिकाणी करून घ्यायचंय. पहा, काहीला नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. एक वर्ग. काहीला नरदेह मिळाला नाही पण कळाला, काहीला मिळाला पण कळाला नाही. आणि चौथा वर्ग असा आहे, मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. पहिला वर्ग, काहीला देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. याच्यामध्ये कोण मोडतं? पशु. पशु पक्षाला हा नरदेह मिळालाही नाही आणि त्याचं महत्व कळालंही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुला कळतं भाई भागवत कथा चालू आहे आणि तिथं मंडपात जाऊन बसाव. देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे, मिळाला नाही पण नरदेहाचं महत्व कळालं की याच देहात मुक्ती प्राप्त होते, दुसऱ्या देहात प्राप्त होत. असा वर्ग कोणता आहे? स्वर्गातले देव या ठिकाणी येण्याची इच्छा करतात. कशा करता? तर या संसारातून मुक्त होण्याकरता इहलोकीचा हा देह देव इच्छिताती पाय, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणजे देवतांना देह मिळाला नाही नरदेह पण त्याचं महत्व कळालं. तिसरा वर्ग असा आहे, नरदेह मिळाला पण कळाला नाही. त्याच्यात आपण मोडतो. नरदेह मिळाला पण कळाला नाही. आणि जर नरदेह कळाला असता तर बिडी, सिगरेट, दारू त्याच्यात टाकली असती. नरदेह मिळाला पण कळाला नाही. आणि चौथा वर्ग असा आहे की देह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, तो संतांचा वर्ग त्या ठिकाणी आहे.
आणि असा देह मिळाल्याच्या नंतर 4 कृपा जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत मनुष्य मोक्षापर्यंत जात नाही. एक आहे ईश्वर कृपा, दुसरी आहे शास्त्र कृपा, तिसरी आहे सद्गुरूंची कृपा आणि चौथी आहे अंतःकरण कृपा. आता आपल्याला कसं कळायचं आपल्यावर ईश्वराची कृपा आहे किंवा नाही? ईश्वराची आपल्यावर कृपा आहे किंवा नाही हे कसं कळायचं? की ज्या दिवशी आपल्याला सद्गुरूंची भेट होईल त्या दिवशी समजायचं की आपल्यावर ईश्वराची कृपा आहे. अजून ईश्वराची कृपा आपल्यावर आहे का नाही हे कसं कळायचं? सद्गुरू भेटले पण देश काळ बहुत काळ संतांच्या साधूंच्या गुरूंच्या सानिध्यामध्ये जावा. नाहीतर सद्गुरू भेटले बस स्टँडवर, आता संप सध्याला चालू आहे, रेल्वे स्टेशनवर भेटले धरू आणि रेल्वे अर्ध्या मिनिटात येणार आहे आणि आपल्याला विचारता येईल का ब्रह्म कशाला म्हणतेत, माया कशाला म्हणतेत? विचारता येईल का? देश काळ बहुत काळ त्यांच्या सानिध्यामध्ये जावा याला ईश्वर कृपा म्हणतात. आणि ईश्वर कृपा आपल्यावर आहे का नाही कसं ठरवायचं? पहा, एप्रिल महिन्यामध्ये या कोरोनामुळे एवढे लोक मरू लागले, एक दिवसाआड एक मनुष्य मरू लागला. ही पाकिस्तानातली गोष्ट सांगत नाही, आपल्या वखारीतली गोष्ट सांगतोय. एक दिवसाआड त्या ठिकाणी एक मनुष्य मरू लागला आणि प्रेत जाळण्याकरता 20-20 तास त्या ठिकाणी लाईन लागायची प्रेत जाळण्याची. आणि एवढं असताना आज आपण या भागवताच्या मंडपामध्ये बसलेलो आहोत जिवंत. ही आपल्या ईश्वर कृपा आहे. दुसरी कृपा आहे शास्त्र कृपा, स्मृती. एखादा जर अभंग त्या ठिकाणी आपण वाचला किंवा श्लोक वाचला तर लगेच पाठ व्हावा. समजायचं की आपल्यावर शास्त्राची कृपा आहे. नाही तर बऱ्याचशा लोकांचं असं होतं, हरिपाठ पाठ करायला घेते, एक अभंग पाठ केला देवाची द्वारी आणि चहुविधी जाणं घेतला की देवाची द्वारी विसरली. म्हणजे यांच्यावर समजायची कोणती कृपा नाही? शास्त्र कृपा नाही. आणि मग हे काय करते? हरिपाठ पाठ नाही करीत, हरिकडे पाठ करते. स्मृती आणि उपस्थिती, हजरजबाबीपणा हे कशामुळे जर येत असेल तर शास्त्र कृपेमुळे येतो. उगत हजरजबाबीपणा कोणाला देता येत नाही. हजरजबाबीपणा देण्यामध्ये प्रसिद्ध होता कोण होता प्रसिद्ध? लगेच उत्तर द्यायचा प्रश्न विचारला की कोण? बिरबल. अशी श्रोते पाहिजे ऐकणारे. उपस्थिती. एक मुलगी पाहायला गेला, उपस्थिती सांगतोय हजरजबाबीपणा कसा असतो. मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर मुलगी समोर बसली, हा त्या मुलीच्या समोर बसला आणि बोलायला सुरुवात केली की तुझं नाव काय आहे? तिने नाव सांगितलं. याने दुसरा प्रश्न विचारला तुझ्या मामाचं गाव कोणतं आहे? मामाचंही गाव सांगितलं. याने तिसरा प्रश्न विचारला तुझं शिक्षण कुठपर्यंत झालंय? त्याने सांगितलं की बीएड झाले. बताने इतक्यावर थांबवून येणार. आता एक तर पहिल्याच पोरी भेटाना, पहिलीच पंचायत आणि ह्या त्याच्यात चौकशा करायला लागलाय. हिने सगळे प्रश्न उत्तर द्यायला सुरुवात केली. पण याने मनात असा प्रश्न आणला, हिला असा प्रश्न विचारू संस्कृती तिला गुपू काही घेणं देणं काही. आणि याने बोलायला सुरुवात केली, मला सांग हे पंचमी कोणत्या महिन्यात असते? हिने ठरवलं हे येड हे याला नापास करायचं. तिने बोलायला सुरुवात केली, मला सांगा तुम्हाला पंचमी कोणती पाहिजे? प्रत्येक महिन्यात 2 पंचमी असतात, एक शुद्ध आणि एक त्याच्यात काही मोठ्या पंचमी आहे, रंगपंचमी आहे, नागपंचमी आहे. तुम्हाला कोणती पंचमी पाहिजे ते सांगा. याला माहितच नव्हतं कोणती पंचमी. तर याला म्हणायचं हजरजबाबीपणा. आणि सद्गुरूंची कृपा तिसरी.
सद्गुरूने जर ग्रंथ सांगितला जशाच्या तसाच पुरुषाला सांगता यावा याला सद्गुरूची कृपा म्हणतात. आणि चौथी कृपा आहे अंतःकरण कृपा, मनाची कृपा पाहिजे. सगळं जर केलं आणि मन जर त्या ठिकाणी नसेल, चार धामला गेला, त्रिवेणी संगमावर गेला, पण जर चित्त ठिकाणावर नसेल काही उपयोग. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तर्ते व्यर्थ, चित्त नाही नामी तर्ते व्यर्थ, चित्त नाही नामी तर्ते व्यर्थ. नाही नामी तरी ते व्यर्थ. अंतःकरणाची कृपा पाहिजे. आणि या सर्व कृपा असून या सर्वांपेक्षा जर दुर्मिळ काय आहे तर ही श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी ऐकणं हे सर्वांपेक्षा दुर्मिळ आहे. आणि ही भागवत कथा कशी श्रेष्ठ आहे ही सांगण्याकरता सुतांनी एक दृष्टांत पूर्व घडलेली कथा सांगायला सुरुवात केली. सुत सांगतात की शौनकादिकांनी पूर्वी हीच कथा सनकादिक ऋषींनी नारदांना सांगितली. जे सनकादिक ऋषी आहेत, सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, या ऋषींचं वर्णन काकड्याच्या एका अभंगामध्ये येतं. तो कोणता अभंग आहे? कोणता अभंग आहे? या सनकादिक ऋषींचं वर्णन आलेलं आहे त्या अभंगामध्ये. जो या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला मिळेल एक कशाचं नाव? मोठं लोखंडाचं. कोणता अभंग आहे तो काकड्याचा? नाही. कुठला अभंग आहे? तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक सनकादिक ऋषींनी नारदाला सांगितली. मध्ये शौनकादिक ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला, महाराज सनकादिक ऋषींची आणि नारदांची भेट कुठे झाली आणि नारदांनी सनकादिक ऋषीला काय विचारलं ही कथा आम्हाला थोडी विस्ताराने सांगा. आणि सुतांनी कथा सांगायला सुरुवात केली की एकदा नारद मुनी त्रिकाल भ्रमण करत होते. आणि नारद मुनी भ्रमण करत असताना नेहमी भजन त्या ठिकाणी करायचे. नारायणा नारायणा श्री व्यंकटेशा नारायण.
नारद मुनी भजन करत असताना नारद मुनी कुठे कुठे गेले याचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादिषु तीर्थेषु इतस्ततः. नारद मुनी हरिक्षेत्रावर गेले. हरिद्वार कुरुक्षेत्रम ज्या ठिकाणी कौरव आणि पांडवांचं युद्ध झालेलं होतं त्या कुरुक्षेत्रावर गेले. श्रीरंगम सेतु बंधम रामेश्वर रामेश्वर या ठिकाणी गेले. पहा आपल्या भारताचं अतिशय भाग्य त्या ठिकाणी आहे की आपल्या भारताच्या चारही दिशेला 4 धाम आहे. पूर्वेला जर आपण गेलो तर जगन्नाथ धाम आहे. त्या ठिकाणी भगवंताला नेहमी खायला देतात, भोग लावतात, खान. पश्चिमेला जर आपण गेलो तर द्वारका धाम आहे. त्या ठिकाणी भगवंताला 10-15 मिनिटाला नटवल्या जातो, मेकअप केला जातो भगवंताचा. पान आपण जर त्या ठिकाणी बद्री केदारनाथला गेलो तर त्या ठिकाणी ध्यान, नर नारायण आजही त्या ठिकाणी ध्यान करतात. आणि दक्षिणेला जर आपण गेलो तर रामेश्वर नावाचा धाम आहे. त्या ठिकाणी 22 कुंडाची आंघोळ करावं लागतं. स्नान, खान, पान, ध्यान आणि स्नान. म्हणून आपल्या भारताला भारत माता हे म्हणतात. अमेरिका माता, इंग्लंड माता, सगळ्या विश्वामध्ये जर त्या ठिकाणी सुंदर जर कोणता देश आहे तर तो आपला भारत त्या ठिकाणी आहे. सारे जहां से अच्छा दोस्ता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा दोस्ता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. हम बुलबुले हैं ये गुलसिता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा दोस्ता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा दोस्ता हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. भारत माता की जय. नारद मुनी त्या ठिकाणी हरिक्षेत्रावर गेले, कुरुक्षेत्रावर गेले. पण नारदांना त्या ठिकाणी समाधान लाभलं नाही. नारद मुनी दुःखी त्या ठिकाणी झाले. आणि नारदांनी त्या ठिकाणी काय बघितलं? सत्यम नास्ति तपशोचम दयादानं विद्यते उदरं भरिणो जीवा वराकः कुटभासिनः. नारद मुनीने त्या ठिकाणी काय काय बघितलं? या कलियुगामध्ये सत्यम नास्ती, सत्य राहिलं नाही. तपशौचम, तप राहिलं नाही. दया राहिली नाही, दान राहिलं नाही. सगळे पोट, लोक स्वतःचं पोट भरण्यामध्ये व्यस्त आहेत. या कलियुगामध्ये कोणी कोणाला मानायला तयार नाही, संतांना मानायला तयार नाही, साधूला मानायला तयार नाही. या कलियुगामध्ये नवनीत त्या ठिकाणी कोणी घेईना. नवनीत म्हणजे लोणी, पण मद्य त्या ठिकाणी घेतात. पतिव्रतेचा अपमान त्या ठिकाणी होत आहे. मद्यपानाची शिराणी, मद्यपानाची शिराणी, नवनीत
आणि आता तर सरकारनं 50% कमी केले. असं सरकार असल्यावर उद्धारच झाला लोकांचा. दारूवर 50% कपात. हेल विद्या व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मणिहार. अजब तुझे सरकार उद्धवा. हे त्या काळात लिहून ठेवले. तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायक कन्या विक्रयिनो लोभा दंपतीनांच कल्कनम. या कलियुगामध्ये घरात त्याच स्त्रीचं चालतंय की जिचा पती कमवता आहे. आणि या कलियुगामध्ये कन्येचा विक्रय होऊ लागलेला आहे. कन्या विक्रयिनो लोभा दंपतीनांच कल्कनम. आणि अशा कलियुगाचे दोष पाहत पाहत नारद मुनी वृंदावन या ठिकाणी आले. आणि वृंदावनाच्या ठिकाणी नारदांनी एक आश्चर्य त्या ठिकाणी बघितलं. एक तरुण स्त्री खिन्न मनाने बसलेली आहे. दोन वृद्ध पुरुष तिच्या समोर पडलेले आहेत. काही स्त्रिया त्या स्त्रीचं सांत्वन करत आहे. आणि ती तरुण स्त्री त्या दोन वृद्ध पुरुषांना जागवण्याचा प्रयत्न करते. हे असं आश्चर्य नारद मुनींनी बघितलं. आणि नारद मुनी त्या ठिकाणावर निघून जाऊ लागले. त्याच वेळेस त्या स्त्रीने नारदाला हाक मारायला सुरुवात केली. भो भो साधुशनम तिष्ठ मच्चिंता पिनाशय दर्शनं कवलोकस्य सर्वथा गहरं परम. त्या स्त्रीने आवाज द्यायला सुरुवात की भो भो साधू, हे साधू महाराज तुम्ही क्षणभर थांबा आणि माझ्या दुःखाचं निवारण करा. कारण साधूचा क्षण हा अतिशय महत्वाचा असतो. नातराय तर त्याच्या पलीकडेही जाऊन सांगतात तुम्हाला एक क्षण जरी संताची संगती नाही झाली पण अर्धा क्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा. मोहरीचा दाना असतो ना, मोहरीचा दाना, हा मोहरीचा दाना खिल्लार बैल असतो ना, त्या खिल्लार बैलाच्या शिंगावर ठेवला मोहरीचा दाना. किती दिवसांनी खाली पडेल? किती वर्षांनी? किती? अहो ठेवल्या ठेवल्याच खाली पडेल. एवढा जरी संघ साधूचा झाला तरी सुद्धा आपला उद्धार होतो. आणि साधू भेटणं एवढं सोपं गोष्ट नाही. तपे दान व्रते गोविंद पै भेटे परी साधून भेटे भाग्यवीन. तुम्ही जर तप केलं तर तुम्हाला भगवंत त्या ठिकाणी भेटेल यात नवल नाही. तुम्ही जर दान केलं, व्रत केलं एखादं तर त्याचं तुम्हाला फळ भेटेल. परी साधून भेटे भाग्यवीन. या साधूचं किती महत्व आहे की पहाची गंगा. या गंगेला आपण स्नान जरी नाही केलं, नाही त्रिवेणी संगमावर जाणं झालं, पण अशा गंगेचं जर नुसतं मुखाने नाम घेतलं तरी सुद्धा सर्व पापाचा काय होतो? वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा,
गंगेचीही पातळ धुण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल तर साधूमध्ये त्या ठिकाणी असतं, म्हणून कुंभमेळा भरत असतो. आणि त्या स्त्रीने त्या भक्तीने नारदाची स्तुती करायला सुरुवात केली. जयति जगते माया यस्य काया वचन रचनमेकं केवलं ध्रुवपदीमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि सत्यं शिवं सुंदरा. या भक्तीने नारदाची स्तुती करायला केली की हे नारद मुनी, तुमच्या नुसत्या वचनाने त्या ठिकाणी प्रल्हाद तरुण गेला. कोण स्तुती करायला लागली नारदाची? भक्ती. आणि नुसती तुमची कृपा त्या ठिकाणी झाली तर ध्रुव बाळाला आढळ पद त्या ठिकाणी भेटलं, त्याचाही उद्धार तुमच्या वचनामुळे झाला. असे सकल कुशल पात्रम. आपल्याला वाटतं नारद म्हणजे आपल्या गल्लीतला वारकाचा नारायण आहे की नारद. नारद कुणाला म्हणायचं? नरस्येदं नारं ज्ञानं ददाति इति नारदः. जो तत्वज्ञान देतो त्याला नारद म्हणतात. किंवा नारद कुणाला म्हणायचं? अज्ञानं गती खंडयति इति नारदः. जो अज्ञानाचं खंडन करतो त्याला नारद म्हणतात. आणि त्याच वेळेस त्या स्त्रीचं बोलणं ऐकून नारद मुनी त्या स्त्रीकडे गेले आणि बोलायला सुरुवात केली. हे देवी, तू कोण आहेस? हे दोन वृद्ध पुरुष पडलेले कोण आहे? आणि या तुझ्या भोवतालचे या स्त्रिया कोण आहे? आणि तुझ्या दुःखाचं कारण काय आहे? त्यावेळेस या स्त्रीने आपला परिचय द्यायला सुरुवात केली. अहम भक्तिरिति ख्याता मोहे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो कामयोगेन जर्जरो. तिने बोलायला सुरुवात केली की नारद मुनी, माझं नाव भक्ती आहे आणि हे दोन वृद्ध जे पुरुष पडलेले आहेत हे माझे पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. आणि या ज्या स्त्रिया आहेत त्या गंगा, यमुना, सरस्वती नद्या आहेत. आणि तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली की माझा जन्म कुठे झाला? उत्पन्ना द्रविडोसाहम वृद्धिं कर्णाटके गता क्वचिन् क्वचिन् महाराष्ट्रे गुरुजरे जीर्णता गतः. तिने बोलायला सुरुवात केली की माझा जन्म द्रविड म्हणजे दक्षिण देशात झाला. आणि पहा, भक्तीचे जेवढे आचार्य आहेत हे सगळे दक्षिणेकडून आलेले आहेत. भगवत आद्यगुरु शंकराचार्य जे आहेत हे सुद्धा दक्षिणेकडूनच आलेले आहेत. रामानुजाचार्य, वल्लभाचार्य हे सगळे दक्षिणेकडून आलेले आहेत. आणि तिने बोलायला सुरुवात केली माझा जन्म दक्षिणेत झाला, पण मी वाढले कुठं? तर कर्नाटक या ठिकाणी वाढले. वृद्धिं कर्नाटके गता. आणि पहा, आपला जो पांडुरंग आहे हा सुद्धा कुठून आलाय? कर्नाटकामधूनच आलेला आहे. म्हणून आपण म्हणतो वेदानाही काही कळला, वेदानाही काही कळला, अंत पारयाचा तांदळा राजा पलघरीचा, तांदळा राजा पलघरीचा, तांदळा राजा पलघरीचा.
डाव विठ्ठलो करला प्रभू तेने मज लावे आणि या भक्तीने शैली मी कर्नाटकामध्ये वाहरले आणि महाराष्ट्रात आल्याच्या नंतर मला कुठे कुठे मान मिळाला. क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे जसं पंढरपूर, आळंदी, पैठण. पण ज्यावेळेस मी गुजरात या ठिकाणी गेले मला वृद्धपकाळाने घेरलो. माझे दोन्ही पुत्र ज्ञान आणि वैराग्य हे वृद्ध झाले. आणि मी असं फिरत फिरत असताना ज्यावेळेस वृंदावन या ठिकाणी आले मी तरुण झाले पण ज्ञान आणि वैराग्य त्या ठिकाणी वृद्ध राहिले. कारण वृंदावनामध्ये भक्ती खूप आहे. तुम्ही कुठेही जा, चहावाल्याकडे जर येतो राधे राधे, रिक्षावाला राधे राधे, प्रसाद घ्यायला गेला तर तो राधे राधे, सगळीकडे राधे राधे. भक्ती खूप आहे. यासाठी मी तरुण झाले पण माझे जे मुलं आहेत ते वृद्ध राहिले. तुम्ही काहीतरी करा आणि माझ्या मुलांचं दुःख निवारण करा आणि हे कशामुळे झालं ते अगोदर आम्हाला सांगा. त्यावेळेस नारदांनी बोलायला सुरुवात केली. भक्ती या कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्याचे अधिकारी कोणी राहिले? कुंभार. कपडे शिवायचे असेल तर कोण लागेल अधिकारी? मराठी टेलर आणि इंग्रजीत शिंपी. शाबास. टेलर लागेल. राज्य सकट जर देश चालवायचा असेल तर तशा बुद्धीचा अधिकारी लागेल. कोणाच्या हातात देश दिला म्हणजे जमल? काही कुचर वाट्यावर बसते, उष्णी तंबाखू घेते, त्याला उष्णात चुना लावते, तिथं चोळीत बसते. आणि मोदीला काय कळत? तुला नाही कळत होय ना पंतप्रधान, तुला गल्लीत वर गेला कुत्र. मोदीला काय कळत? मोदीनं एकदा सांगितलं नोटा बंद म्हणजे बंदच. कशा बुद्धीचा अधिकारी लागतो? आपल्याकडे नोटा असतात 100च्या, 200च्या, 1000च्या बंद झाल्या, 2000च्या. त्या नोटेवर सही असते. सही त्याच्यावर असतं गव्हर्नर आणि गव्हर्नरची सही असते. बरं, त्या गव्हर्नर पेक्षा आपण सही चांगली करू शकतो का? नाही करू शकतो. पण आपण सही केलेली नोट चालेल का? का चालणार नाही? तर त्याचा आपण काय नाही अधिकारी आहे. तसं ज्ञान वैराग्य घ्यायला अधिकारी लागतो. मग अधिकारी कोण ज्ञान वैराग्याचा? पहा, अंतःकरणाच्या ठिकाणी 3 दोष असतात. एक आहे मन, दुसरा आहे विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला अंगावरचा मळ माहिती आहे, आता हे मन कुठून आणलं नवीनच? मन म्हणजे काय? तर वेदाने 2 प्रकारचे कर्म आपल्याला सांगितलेले आहे. एक विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विहित म्हणजे करावयास सांगितलेलं आणि निषिद्ध म्हणजे न करावयास सांगितलेलं. विहित कर्म म्हणजे काय? आंघोळ करणे, देवपूजा करणे, संध्या करणे, श्राद्ध करणे, हे काय आहे? विहित कर्म आहे. आणि निषिद्ध कर्म म्हणजे दारू पिणे, मांस खाणे, हे निषिद्ध कर्म सांगितले शास्त्राने. मल म्हणजे पाप. मग निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा पापाचा निश्चय होतो. नुसती वासना झाली, केलं नाही, फक्त वासना झाली. दारू पिलीच नाही पण नुसती पिण्याची काय झाली? इच्छा झाली. इच्छा तरी समजायचं याच्या अंतःकरणात पाप आहे, मोल नावाचा दोष आहे. शेजाऱ्याचा बांध कोरलाच नाही पण शेजारी गावाला गेला, इच्छा झाली कोरून पाहू, कोरला नाही ना का? कोरून पाहू तरी समजायचं याच्या अंतःकरणात कोणता दोष आहे?
मल पाप. विक्षेप म्हणजे काय? चंचलता, मन स्थिर नसणे. कथेला जाऊ का घरी थांबू, आज पहिला दिवस आहे. चंचल हे करू का ते करू. बऱ्याचशा लोकांचं असं आहे, परमार्थ करावा का संसार करावा. इकडे संसारही नीट होत नाही आणि तिकडे परमार्थ नीट होत नाही. म्हणून तुकड्यात असताना प्रश्न पडला, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय इकडे पेरायचं तसंच राहतंय, खत टाकायचं तसंच राहतंय, वखर हाणायचं राहतं, नितीन दिलं निघते. आणि मग घरून फोन आहो ते आपल्या इथं बी लावायचं होतं, धड इथं चित्त नाही. रामदास स्वामी सांगतात की आधी प्रपंच करावा नेटका आणि मग घराने परमार्थ विवेका. आधी प्रपंच चांगला करा आणि मग परमार्थ विवेका. चंचलता, विक्षेप आणि आवरण हा देह माझा आहे हे सगळे पसारा बाजा याला अज्ञान म्हणतात. आणि ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेप दूर केलेला आहे, फक्त आवरण ज्याच्या चित्तात आहे आणि जो साधन चतुष्टय आहे तो अधिकारी बनावा. आणि असे अधिकारी नाही म्हणून हे वृद्ध झालेले आहे. त्यावेळेस भक्तीने बोलायला सुरुवात केली, नारदा आपण धन्य आहात, तुम्ही काहीही करा आणि माझ्या मुलांचं दुःख निवारण करा. त्यावेळेस नारदाने सांगितले ठीक आहे. नारद मुनी उठले, त्या मुलांच्या कानाजवळ आपलं तोंड नेलं आणि वेदांत गीता पाठ त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. वेद वेदांत घोषैश्च गीता बोध्यमानो तदा तेन कथं चिंतो स्थितो बलात्. वेद वेदांत त्यांच्या कानामध्ये त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. त्या ज्ञान आणि वैराग्याने फक्त नारदाकडे डोळे उघडून पाहिलं आणि पुन्हा तसे पडून राहिले. नारदाला अतिशय दुःख झालं, मी एवढं करतोय आणि ज्ञान वैराग्य उठत नाही, काय करावं. त्याच वेळेस त्या ठिकाणी एक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाली की हे नारद मुनी, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही जे प्रयत्न केलेले आहेत ते सफल होतील. उद्यम सफल संयम भविष्यती न संशय. आणि त्या आकाशवाणी सांगितले तुम्ही सत्कर्म करा. आता कोणतं सत्कर्म करा हे सांगितलं नाही आणि ते सत्कर्म तुम्हाला संतांचे शिरोमणी सांगतील. आणि या सत्कर्माचा अनुष्ठान करत्या क्षणी हे ज्ञान वैराग्य तरुण होतील
असं ऐकून नारद मुनी भक्तीला वचन दिलं की मी या ज्ञान वैराग्याला जागवेल, तरुण करेल. आणि नारद मुनी त्या ठिकाणी उपाय विचारायला चालले की यांना कसं उठवायचं. नारद मुनी अनेक संतांकडे गेले, पण कुठल्या संतांनी नारदाला सांगितले नाही की हे उपाय करा. कारण नारद मुनी स्वतः ज्ञानी आहेत आणि नारदाला कोणी ज्ञान सांगावं. भक्तीचे आचार्य त्या ठिकाणी आहेत, शिरोमणी आहेत. कोणीच नारदाला ज्ञान सांगितलं नाही की तुम्ही हे उपाय करा. आणि चिंतातूर अवस्थेमध्ये नारद मुनी बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी आले. आणि त्या बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी जे सनकादिक ऋषी होते, सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार हे त्या ठिकाणी बसलेले होते. आणि त्याच वेळेस नारदांनी त्या सनकादिक ऋषींना साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी घातला. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची ऋषींनी सुद्धा नारदांना नमस्कार त्या ठिकाणी केला. आणि नारदांनी या सनकादिक ऋषींची स्तुती करायला सुरुवात केली की आपण महान योगी आहात, बुद्धिमान आहात, बहुश्रुत आहात. आपण वयाने जरी लहान दिसत असला तर पूर्वजांचे पूर्वज आपण आहात. आणि हरीचं नाम आपल्या मुखामध्ये असल्यामुळे कालाची अवस्था, वृद्ध अवस्था तुम्हाला बाधू शकत नाही. अशी स्तुती करत असताना सनकादिक ऋषींनी नारदाच्या चेहऱ्याकडे पाहिले. नारदांचा चेहरा चिंतातूर त्या ठिकाणी दिसला. सनकादिक ऋषींनी बोलण्यास सुरुवात केली की नारद मुनी, आपण भक्तीचे आचार्य आहात, ज्ञानी आहात, आपण हरिभक्त आहात. मग आपल्या चेहऱ्यावर दुःख कसलं आहे. आणि त्याच वेळेस नारदांनी जी वृंदावनामध्ये घटना घडली होती सर्व हकीकत सनकादिक ऋषींना सांगितली. आणि नारदांनी सांगितले की एक आकाशवाणी सांगितले तुम्ही सत्कर्म करा, ते सत्कर्म तुम्ही मला सांगा. त्यावेळेस सनकादिक ऋषी नारदाला बोलायला सुरुवात केली की नारद मुनी, आपल्याला जो सत्कर्माचा संकेत झालेला आहे, तुम्ही द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ या करण्यापेक्षा काय करा, ज्ञान वैराग्याला जर जागवायचं असेल तर तुम्ही श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी करा. आणि या भागवत कथेने ते ज्ञान आणि वैराग्य उठतील. त्यावेळेस नारदांनी बोलायला सुरुवात केली की महाराज, मी त्या ज्ञान आणि वैराग्याच्या कानामध्ये वेदांत, गीतापाठ वारंवार त्या ठिकाणी म्हटली. साधकांनी उठून सुद्धा बसले नाही, मग तुमच्या भागवत कथेने कसे उठतील. आणि त्याच वेळेस सनकादिक ऋषींनी बोलायला सुरुवात केली की नारदा, हे जे भागवत आहे ही सर्व वेद, वेदांत, गीता यांचं सार आहे. सार की ज्याप्रमाणे दुधाचं सार काय आहे, लोणी. झाडाचं सार काय आहे,
हे वेद वेदांत गीता याचं सार त्या ठिकाणी आहे. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर से जे स्वज्वळ आत्मा राम मुनी सकळ सेनुनी झाले जन सुरळ. वेद तरुचे मधुर फळ. तुम्ही श्रीमद भागवत कथाच करा आणि पुन्हा सनकादिक ऋषीने सांगितले नारदा हेच भागवत तुम्ही 4 श्लोकामध्ये व्यासजींना सांगितलं होतं, मग तुम्ही एवढं आश्चर्य का करता? त्यावेळेस नारदांनी पुन्हा एकदा सनकादिक ऋषीला नमस्कार त्या ठिकाणी केला आणि बोलायला सुरुवात केली की श्रीमद भागवत कथा तुम्हीच आम्हाला सांगा. आणि नारद म्हणू लागले की माझ्या भाग्याचा उदय त्या ठिकाणी झालेला आहे, म्हणून मला त्या ठिकाणी सतसंग लाभलेला आहे. भाग्य उदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावै अज्ञान हेतुकृत मद मोह मदांधकार नाशम विधाय हितदो दयते विवेकः. माझ्या भाग्याचा उदय झालेला आहे म्हणून मला सतसंग त्या ठिकाणी लाभलेला आहे. आणि पहा ज्यावेळेस आपलं पूर्व पुण्य भाग्याला येतं त्याच वेळेस आपल्याला सत्संग भागवत कथा ऐकावीशी वाटते. पुण्य जर त्या ठिकाणी नसेल तर भागवत कथा ऐकायला मिळत नाही. अनेक जन्माचं सुकृत पाहिजे, अनेक जन्माचं, तर आपल्याला भागवत कथा सत्संग प्राप्त होतो. अन्यथा देवाचं नाव आपल्या मुखाला येत नाही. सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, एका सुकृताची म्हटले का म्हणून विठ्ठली आवडी. सत्संग कुणाला येईल? आता आपल्या गावामध्ये कथा चालू आहे. असं होईल वखरीचा एक माणूस गावाला जाईल काही कामानिमित्त आणि काला झाल्यावर वापस. नाहीतर असं होईल एखादा पाहुणा आपल्या गावात येईल आणि 7 दिवस कथा ऐकूनच जाईल. समजा त्यांचं भाग्याचा उदय झाला आणि याचं भाग्य खराब होतं म्हणून बाहेर गेले. आणि तुम्हीच मला ही भागवत कथा सांगा आणि कथा कुठे करायची ते स्थानही तुम्ही सांगा. त्यावेळेस सनकादिक ऋषींनी बोलायला सुरुवात केली की नारदा आपण अतिशय विनम्र आहात, विवेकी आहात आणि ही भागवत कथा हरिद्वार जवळ आनंद नावाचा घाट आहे त्या ठिकाणी करायची ठरवली. आणि या कथेसाठी देव देवता गंधर्व नद्या सर्वांना आमंत्रण त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि या भागवत कथेचे यजमान स्वतः नारद मुनी त्या ठिकाणी झाले. आणि सनकादिक ऋषींनी कथा सांगायला सुरुवात केली. ही कथा कशी ऐकायची एक श्लोक मी त्या ठिकाणी म्हणतो तो सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा. सदा सेव्या सदा सेव्या पण आवाज ज्याचा इथं आवाज त्याचा घरीत आवाज. सदा सेव्या सदा सेव्या
श्रीमद भागवती कथा श्रीमद भागवती कथा यस्याः श्रवणमात्रेण हरिश्चित्तं समाश्रयेत् सदा सेव्या सदा सेव्या कशी कथा ऐकाय सांगितली. सदा सेव्या सदा सेव्या दोनदा सदा सेव्या म्हटले. दोनदा का म्हटले बरं? सदा सदा का म्हटले? एकदाच ऐका का नाही म्हटले? कसं पहा, काही बैल अशी असतात, त्यांना जर वाखराला धरलं तर ते नीट चालत नाही. एका अंगावर होता जुतरी गळ्यातून काढते. मला काही जास्त माहित नाही बरं का, सत्यनारायण अभिषेकाचं काही सांगा तुम्ही. पाहून गावात जर आले ते नीट चालत नाही. मग तो जो शेतकरी असतो त्याच्याकडे एक आरीचं टिपरू असतं, आरीचं. तर नीट बैल चालला नाही की त्याला तो आरी टोचत राहतो. सदा सदा आरी टोचली की बैल कसा होतो? नीट चालतो. तसं हे मन जे आहे हे नेहमी विषयाकडे त्या ठिकाणी धाव घेतं. म्हणून याला भागवत रूपी आर्या टोचत राहायचं सदा सदा. आणि लोक म्हणते कथा केल्यानंतर कीर्तन केल्यानं लोक सुधरत नाही आणि तमाशा पाहून बिघडत नाही. त्यांना आमचं असं सांगणं, हे जे बिघडलेले त्यांच्याकरता हे भागवत आणि कीर्तन नाही. जे सुधारलेले आहेत हे बिघडू नये म्हणून हे भागवत आहे. मला सांगा, गाड्याची सर्व शिल्पंत चालू गाड्याची करते की उकंड्यावर पडेल त्याची? चालू गाड्याचे करून नीट चालाव. तसे चांगले माणसं बिघडू नये म्हणून सत्संग असतो. हे बिघडलेले बिघडलेले सदा सेव्या सदा सेव्या. या भागवताचं जर तुम्ही सदा सदा ऐकलं, हरिश्चित्तं समाश्रयेत, तो श्री हरी आपल्या हृदयामध्ये त्या ठिकाणी विराजमान त्या ठिकाणी होतो. आणि त्यांनी सांगितली या कथेमध्ये 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत. राजा परीक्षिती आणि शुकदेवांचा मुख्य संवाद आहे. श्लोक कशाला म्हणायचं? शम श्लोकम लुणाती श्लोकः, जे कानामध्ये जाऊन मुळासकट दुःख निवारण करतात त्यांना श्लोक म्हणतात. आणि हा भागवत कथा नुसता ग्रंथ नाही, तर साक्षात त्या ठिकाणी कृष्ण त्या ठिकाणी आहे. तेरे वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षात वर्तते हरी. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा ग्रंथ नाही, साक्षात कृष्ण आहे. आणि इकडे भागवत कथेचा पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला. आणि जे वृंदावनामध्ये ज्ञान वैराग्य पडलेले होते यांना जाग यायला सुरुवात झाली. चौथा दिवस, पाचवा दिवस आणि सातव्या दिवशी ज्ञान वैराग्य तरुण त्या ठिकाणी झाले. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य नाचत नाचत गात गात ज्या ठिकाणी भागवत कथा सुरू होती त्या ठिकाणी आले आणि भजन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
त्या ठिकाणी नाचत नाचत गात गात त्या ठिकाणी आले. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य धरले. नारदाला अतिशय आनंद झाला की ज्या उद्देशाने आपण कथा केली तो उद्देश सफल झाला. हे या भागवत कथेचं महात्म्य आहे, फळ आहे. भक्तीने विचारायला सुरुवात केली की मी आता कुठे बसू, मला बसण्याकरता जागा द्या. हा मंडप तर फुल भरलेला आहे. आणि त्याच वेळेस सुधांनी बोलायला सुरुवात केली की तू भक्तांच्या हृदयामध्ये जाऊन बस. सकल भुवन मध्ये निर्घनास्ते दुनिया निवसती हृदयेशाम श्री हरेर भक्तिरेका. आणि तेव्हापासून भक्ती ही भक्तांच्या हृदयामध्ये राहते. भक्त कुणाला म्हणायचं? जो देवापासून विभक्त नाही, वेगळा नाही, त्याला भक्त म्हणायचं. किंवा भक्त कुणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारणी. आणि अशा भक्तांच्या घरी भक्ती राहते, याच्यात काहीच नवल नाही. पण अशा भक्तांच्या घरी जो वैकुंठ नायक भगवान विष्णू आहे त्याला सुद्धा वैकुंठात करमत नाही. आणि तो कुठे येऊन राहतो? ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदला. वैष्णवाच्या घरी राहतो. वैष्णव कुणाला म्हणायचं? वैष्णव जन तो तेने कही जे पीर पड़ाई जाने रे. पर दुखे उपकार करे तो ये मन अभिमान नाने रे. वैष्णव जन तो तेने कही जे. भागवताचं महात्म्य आहे. शौनकादी ऋषीने विचारलं, महाराज
केवळ भक्तीची स्थापना करणं एवढंच महात्म्य आहे का अजून या भक्तीत भागवताचं काही फळ आहे? त्यावेळेस सुतांनी सांगितलं नाही, अजूनही या भागवताचं फळ आहे. आणि सुतांनी सांगायला सुरुवात केली की पाप्यातला पापी जरी जीव असेल त्याचा सुद्धा उद्धार या श्रीमद भागवत कथेने होतो. हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गाः क्रोधा निबद्धा कुटिलाशकामनः सप्तजतीन कुलोपुनन्ति. की जी माणसे नेहमी पापाचरण करतात, दुराचारामध्ये तत्पर त्या ठिकाणी असतात, कुटील असतात, कपटी असतात, कामी असतात, अशांचा सुद्धा उद्धार जर त्याने 7 दिवस भागवत ऐकलं तर त्याचा उद्धार त्या ठिकाणी होतो. आणि याच्या पुढे जाऊन सुख सांगतात की जो जीव पिशाच योनीला गेलेला आहे, भूत झालेला आहे, त्याचा सुद्धा उद्धार या श्रीमद भागवत कथेने होतो. मध्ये ऋषींनी प्रश्न विचारला, महाराज एखादा पुरावा आहे का तुमच्याकडे की पिशाची योनीला गेलेला जीव आणि त्याचा उद्धार या भागवत कथेने झाला? असेल तर सांगा. आणि त्याच वेळेस सुतांनी एक आख्यान सांगायला सुरुवात केली. त्या आख्यानाचं नाव आहे गोकर्ण उपाख्यान. तुंगभद्रा तटे पूर्वमभूत्पत्तममुत्तम यत्र यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म तत्पराः. की पूर्वी तुंगभद्रा नदीच्या तटावर एक उत्तम नावाचं शहर वसलेलं होतं. आणि या शहरामध्ये 4ही वर्णाचे लोक त्या ठिकाणी राहत होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आपल्या कर्मामध्ये तत्पर त्या ठिकाणी होते. आणि याच नगरामध्ये वेदाचा जाणकार, आपल्या कर्मामध्ये निपुण असलेला आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. हा आत्मदेव एवढा विद्वान होता की जणू दुसरा सूर्य. हा खूप धनवान होता, पौरोहित्य करायचा, दान धर्म त्या ठिकाणी करायचा. आणि त्याला धुंधुरी नावाची एक पत्नी होती. आणि या धुंधुरीला लोकांची निंदा करण्यामध्ये आनंद येत असत. स्वभावाने क्रूर होती. आणि असं पहा, ज्याचा पती चांगला आहे त्याला पत्नी चांगली भेटत नाही. काहीची पत्नी चांगली आहे, पती प्याताळी भेटते. धुंधुरी कुणाला म्हणायचं? आपलंच खरं करणारी, नवऱ्याचं न ऐकणारी, क्रूर स्वभावाची, वाचाळ, बडबड बडबड कुस्ती बडबड, गृह खात्यामध्ये निपुण, स्वयंपाकात निपुण पण हातून पळ्या जाणार, भाजी तरी खारट करणार, कंजूस, दान धर्म न करणारी, भांडखोर. काही काही बाया अशा असतात, त्यांना जर दिवसात भांडलं नाही त्यांना करमतच नाही. अशीच एक बाई होती, नेहमी बघत होतं कोणासोबत भांडण करायचं. उठलं की पहिलं भांडण आणि नंतर दुसरे कार्यक्रम. गावकऱ्यांनी ठरवलं गेलं आता बोलायचंच नाही. बोललं नाही तर भांडण व्हायचा प्रश्नच येत नाही. तिला कर्मच ना, कोणीच बोला ना. ही एका बाईकडे गेली आणि बोलायला सुरुवात केली, मला थोडा वीस तू देते का? त्या बाईने सांगितलं देते, पण कशात नेता? हिने सांगितलं टाक माझ्या पदरात. त्या बाईने सांगितलं तुमचा पदर जळल. हिने जेच बोलला सुरुवात, हा तुलाच वाटतं माझा पदर जळाव. झालं सुरू भांडण. काहीला काय काय आवडतं पहा. मक्षिका व्रणमिच्छन्ति, जी माशी असते
हिला अंगावर तुझे दुःख झालेलं असतं, वन वगैरे पडलेलं असतं, ती आवडतं त्याच्यावर बसायचं. मग शिकावरणमिच्छन्ति शांतिमिच्छन्ति साधव. साधू जो असतो याला शांती आवडते, एकांत आवडतो, आनंद आवडतो. नीचा कलहमिच्छन्ति, जे नीच असतात यांना कलह म्हणजे भांडण आवडतात. आणि धनमिच्छन्ति पार्थिवा, राजाला धन आवडत असतं. अशी भांडखोर, कपटी आणि नवऱ्यावर संशय घेणारी एक बाई अशी नेहमी नवऱ्यावर संशय घ्यायची. काही झालं पण एक दिवस असं झालं, हिला जायचं होतं माहेराला. माहेराला जायचं पण योग्य जाता, हे घरी एकटंच. हिने याला सांगितलं कुठं जायचं नाही, घरातच थांबायचं. आणि माहेराला गेली. माहेराला गेल्याबरोबर याला फोन केला, कुठे घरी जा स्वयंपाक घरात. गेलं स्वयंपाक घरात, मिक्सर चालू करा. याने मिक्सर चालू करता आवाज झाला घरात. पुण्या अर्धा तासाला फोन केला, कुठे घरी जा स्वयंपाक घरात करा. मिक्सर चालू, पुन्हा मिक्सर चालू केलं. तू 50 वेळेस फोन केला, याला मिक्सर चालू केलं. पण हिनं काय केलं, न सांगताच घरी आली. घरी आल्याबरोबर दरवाजा वाजवला आणि मुलांना दरवाजा उघडला. झालं पप्पा कुठे येणं झालं. आई तुझ्या वेळेस माहेराला गेले तेव्हापासून जेच मिक्सर घेऊन गेले तर अजून आली नाही. संशय घेणारी पत्नी कुणाला म्हणायचं, भार्या कुणाला म्हणायचं, जाया कुणाला म्हणायचं, कांता कुणाला म्हणायचं, बायको कुणाला म्हणायचं, वाईफ कुणाला म्हणायचं, भार्या कुणाला म्हणायचं. थोडक्यात सांगतो, संसारस्य भारम वहती सा भार्या, जी संसाराचा भार वाहते तिला भार्या म्हणायचं. पत्नी कुणाला म्हणायचं, पतनात अन्यत्र नयती, जी पतीला आश्रमाकडे जाऊ देत नाही तिला पत्नी म्हणायचं. जाया कुणाला म्हणायचं, पुत्र जनन सामर्थ्या जाया भोगी, जी मुलाला जन्म देण्याकरता सामर्थ्य तिच्यात असतं तिला जाया म्हणतात. कांता कुणाला म्हणायचं, कांतस्य भूत्वा भवती सा कांता, की जी पतीची होऊन राहते तिला कांता म्हणतात. पतीच्या जवळ राहणं वेगळं आणि पतीची होऊन राहणं वेगळं. वेश्या सुद्धा पैसे असल्यावर जवळ राहतात, मग ते काय पतीची होऊन राहतात का त्याची? पतीजवळ राहणं वेगळं, जी पतीची होऊन राहते तिला कांता म्हणायचं. बायको कुणाला म्हणायचं, जी नवऱ्याचं न ऐको ती वाईफ कुणाला म्हणायचं, वाईफ जिला नको नवऱ्याची लाईफ तिला म्हणायचं. हे सांगावं लागत होते शेवटच्या अध्यायात आले. लोकांची निंदा करण्यामध्ये तिला आनंद येत असे. या आत्मदेवाचं खूप धन वैभव त्या ठिकाणी होत, पण याला त्याचं सुख नव्हतं, कारण याला संतान नव्हतं. याने संतान प्राप्ती होण्याकरता अर्धी संपत्ती त्या ठिकाणी दान केली, परंतु याला संपत्ती झाली नाही. याने विचार केला, ज्या अर्थी आपल्याला संतान नाही या संपत्तीचं करायचं काय. आणि पहा, आपल्याला कितीही सुख असू द्या, एक जर दुःख असलं तर नेहमी मग त्या दुःखाकडे जातो. कसं पहा, आपल्या तोंडात दात किती आहेत? कोण म्हणलं 36? 32. या 32 दातापैकी एक दात पडू द्या, जीभ नेहमी कुठं जाते? आता नका करू, घरी गेल्यावर पहा.
त्या पडलेल्या दाताची हा नेहमी दुःखी आहे. याने विचार केला ज्या अर्थी मला संतान नाही त्या अर्थी या सर्वच करायचं काय. आणि याने विचार केला की आपण आत्महत्या करू. आणि हा आतमध्ये आत्महत्या करण्याकरता वनामध्ये गेला. आत्महत्या करणार त्याच वेळेस त्या ठिकाणी एक साधू महाराज एक संन्यासी त्या ठिकाणी आले. आत्मदेवाने विचार केला आपल्याला आत्महत्या करायची आहे पण अगोदर आपण संन्यासाचं दर्शन घेऊ, साधूचं दर्शन घेऊ आणि मग आत्महत्या करू. आणि आत्मदेव त्या संन्यासीजवळ गेला. त्या संन्यासीला नमस्कार केला. त्या संन्यासीने विचारायला सुरुवात केली ब्राह्मण देवा आपण या ठिकाणी तप करण्याकरता आला जप करण्याकरता आला ध्यान करण्याकरता आला. त्यावेळेस आत्मदेवाने सांगितले महाराज मी या ठिकाणी तप जप ध्यान करण्याकरता नाही तर आत्महत्या करण्याकरता आलेलो आहे. त्या संन्यासाने सांगितले अरे आत्महत्या करणं हे महापाप आहे. जो जीव आत्महत्या करतो त्याला कुठेच गती प्राप्त होत नाही. आणि आत्महत्या करण्याचं कारण काय आहे. त्यावेळेस शनेशाने पुत्र हिनस्ते राज्य मला मुलगा नाही म्हणून मी त्या ठिकाणी आत्महत्या करतोय. त्या संन्यासाने सांगितलं अरे तुला मुलगा नाही तू चांगला आहे. ज्यांना मुलं आहेत त्यांना जाऊन विचार तुम्ही सुखी आहात का. त्या संन्यासाने सांगितले की आत्मदेवा प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या दुःखाने त्या ठिकाणी ग्रस्त आहे. ज्याला 10 रुपये पगार आहे त्याला वाटतं 20 रुपयावाला सुखी आहे. ज्याला 20 रुपये पगार आहे त्याला वाटतं 50 रुपयावाला सुखी आहे. ज्याला 50 रुपये पगार आहे त्याला वाटतं 100 वाला सुखी आहे. ज्याला मुलं नाही मुली नाही एखाद्याला जर मुलगी असली तर त्याला तो भाग्यवान समजतो जाऊ द्या याला मुलगी तरी आहे. एखाद्याला 5-6 मुली आहेत तो एका पुत्रवानाला भाग्यवान समजतो याच्याकडे एक पुत्र आहे. काही जो पुत्रही आहे मुली आहे पण घरामध्ये खायला धान्यच नाही. लेकुरे उदंड झाली तव ती लक्ष्मी निघून गेली. प्रत्येक जण कुठल्या कुठल्या दुःखाने ग्रस्त आहे. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन राहत उदास थोडे थोडे कर सब दुखी सुखिया हरि का दास. आणि संन्यासी सांगू लागला आत्मदेवा भगवंत आपल्याला ज्या स्थितीमध्ये ठेवेल त्या स्थितीमध्ये आपण राहायला हवं. ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. ज्या स्थितीत ठेवले भगवंतांनी त्या स्थितीत कसं एका गुरुने गुरुकुल खोललं आणि खोलल्याच्या नंतर 10-12 विद्यार्थी इतक्यात एक मनुष्य त्यांच्याकडे आला आणि गुरुला बोलू लागला की महाराज मला तुम्हाला गाय दान द्यायची. त्या माणसाने गाय दान दिली. त्या गुरुने बोलायला सुरुवात केली वा आपलं आता दुधाचं टेन्शन मिटलं. आणि 4-5 दिवस झाल्याच्या नंतर पुन्हा माणूस त्या गुरुकडे आला आणि बोलायला सुरुवात केली महाराज माझी गाय मला पुरवत द्या. त्या गुरुने सांगितले वा बरं झालं शेण चारा काढायचं टेन्शन गेलं. म्हणजे ज्यावेळेस दान दिली त्यावेळेस दुधाचं टेन्शन गेलं ना. आता म्हणतो म्हणजे ज्या स्थितीत होता त्या स्थितीत काय केलं त्याने समाधान मांडलं. एकदा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये एकनाथ महाराज दर्शन करता गेले. दर्शन घेतलं आणि विठ्ठलाला बोलायला सुरुवात केली भगवंता तुझी मला पत्नी दिली आहे. ही पत्नी नाही तर तिच्या रूपाने मला सत्संग त्या ठिकाणी दिलेला आहे. सुयोग्य पत्नी दिलेली आहे. मी तुझे आभार मानतो. नाथ महाराज गेल्याच्या नंतर तुकाराम महाराज विठ्ठलाच्या दर्शनाला आले. त्यांनीही दर्शन घेतलं आणि तुकाराम महाराज सुद्धा देवाचे आभार मानले की बरे झाले देवा बाईल कर्कशा. बरे झाले मला बाईल भांडू घालती. ही भांडते म्हणून मी तुझं भजन त्या ठिकाणी भंडारा डोंगरावर जाऊन करतोय. आणि तिसरे जे संत होते गुजरात मधले नरसिंह मेहता यांची पत्नी वारली होती. त्यांनी सुद्धा देवाचे आभार मानले की बरं झालं या संसाराच्या झंझट सुटलं. पहा एकाची पत्नी अनुकूल होती त्याने सुद्धा आभार मानले.
दुसऱ्याची प्रतिकूल होती त्यांनी आभार मानले आणि तिसऱ्याची वारली होती त्याने सुद्धा आभार मानले. या आत्मदेवाने सांगितले महाराज मला हे दुसरं काहीच सांगू नका. देत असेल तर एखादा पुत्र देण्याचं वर द्या, नाहीतर मी आत्महत्या करणार. यावेळेस त्या संन्याशाने आत्मदेवाच्या चेहऱ्याकडे पाहिले. अरे आत्मदेवाला बोलायला सुरुवात केली. आत्मदेवा सप्त जन्मावधी तव पुत्र नैवच नैवच. अरे तुला या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा तुला पुत्र होणार नाही. आता याचं दुःख कमी झालं तर वाढलं. या संन्याशाने सांगितले महाराज, आत्मदेवाने सांगितले महाराज मी आता आत्महत्या करणारच आणि नाव तुमचं घेणार. या संन्याशाला वाटतं न करता ब्रह्महत्या कशाला. आणि या संन्याशाला आत्मदेवाची दया आली. एक झोळीमधून फळ काढलं आणि आत्मदेवाजवळ दिलं आणि सांगितले जा तुझ्या पत्नीला दे, याने तुला मूल होईल. आत्मदेवाने संन्याशाला नमस्कार केला, ते फळ घेतलं आणि धुंदीला दिलं आणि सांगितले हा साधू महाराजांचा प्रसाद आहे, याने आपल्याला पुत्र होईल. आणि आपला कामाला निघून गेला. तिने विचार केला हे फळ आपण उद्या खाऊ. तिने फळ ठेवलं. दुपारचा पहार झाला आणि तिच्या मैत्रिणी आल्या आणि गप्पा रंगल्या. आता ही जर एवढी खतरनाक होती, तिच्या मैत्रिणी कशा असतात. आल्याच्या नंतर या धुंदुलीने बोलायला सुरुवात केली पहा आमचे हे कुठेही जातात, काहीही घेऊन येतात. काल कुठे आत्महत्या करायला गेले, एका साधूने फळ दिलं आणि याने मुलगा होईल. असं कुठे फळाने मुले होत असतात का. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे. त्या मैत्रिणीने खरं आहे तुझं. त्या मैत्रिणी गेल्या, दुसऱ्या मैत्रिणी आल्या, पुन्हा तीच अशी आमचे हे कुठे जातात काही घेऊन येतात. असं फळाने कुठे मुले होतात का. त्या दुसऱ्या मैत्रिणीने लागलं नाही जरी मुलगा झाला पण तुझं पोट भरेल. तर्क वितर्क करू लागली आणि तिने ते फळ घेतलं आणि फेकून दिलं आणि ते फळ आत्मदेवाच्या ब्राह्मणाच्या दारामध्ये एक गाय बांधलेली होती, त्या गायीने ते फळ खाल्ले. आत्मदेवाने विचारलं धुंदुली तू फळ खाल्लंस का. इथे खोटे बोली सांगितले की फळ खाल्लं. पहा ही जी कथा आहे हे एक रूपक आहे. रूपक या मानव शरीराला तुंग भद्रा म्हटलेला आहे. तुंग म्हणजे आधी आणि भद्रा म्हणजे कल्याण. याच शरीरात अधिक कल्याण करता येतं, दुसऱ्या शरीरात करता येत नाही. याच ही घडे देवाचे भक्त आणि हे ज्ञान नाही कुठे. आणि जी धुंदुली सांगितली क्रोध करणारी, तर्क वितर्क करणारी ही बुद्धी आहे. आणि ही बुद्धी नेहमी भगवंताच्या कथेमध्ये बाधा उत्पन्न करते. आणि आत्म्याचा बुद्धीची विवाह झालेला आहे आणि जोपर्यंत त्या बुद्धीला एखादा महात्मा किंवा सत्संग त्या ठिकाणी प्राप्त होत नाही तोपर्यंत विवेक रूपी पुत्राचा जन्म होत नाही. कारण संतांजवळच विवेक आहे, दुसरीकडे विवेक नाही. एकाने विचारलं संतांजवळ विवेक आहेच का. मी सैनिक ज्ञानेश्वर महाराजांना आपण विचारू. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे की. ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चंद्रिका असणारच. ज्या ठिकाणी शंभू आहे, महादेव आहे, त्या ठिकाणी पार्वती ही असणारच. आणि ज्या ठिकाणी संत आहे, संत तेथे विवेक असणे की. आणि संतांच्या संगतीतच त्या ठिकाणी विवेक होतो, दुसरीकडे विवेक होत नाही. बिनु सत्संग विवेक न हो.
तर जीव या संसार रूपी सागरामध्ये आत्महत्या करण्याकरता प्रवृत्त होतो. आणि एक दिवस काय झालं, या धुंदुलीची बहीण ज्या ठिकाणी त्या नगरात राहत होती ती धुंदुलीकडे आली आणि धुंदुलीचा चेहरा पाहायला दुःखी होता. या बहिणीने विचारलं, धुंदुली काय झालं? त्यावेळेस तिने सांगितलं की साधूने फळ दिलं तर मी ते खाल्लं नाही. त्यावेळेस तिने बोलायला सुरुवात केली की चिंता करू नको, मी आता गर्भवती आहे, मला मुलगाच होणार आहे, तू मला धन दे, मी तुला मुलगा देते. तुझ्याकडे धन भरपूर आहे आणि माझ्याकडे मुलं भरपूर आहे, आणि तोपर्यंत तू गर्भवती असल्याचं नाटक त्या ठिकाणी कर, सोंग त्या ठिकाणी कर. आणि सोंग करायला सुरुवात केली. चिंध्या बांधुनिया वाढविले पोट, करी बोभाट जगा माझी. आणि योग्य वेळी तिच्या बहिणीला मुलगा झाला आणि तो मुलगा चुपचाप त्या ठिकाणी आणून दिला. आणि धुंदुलीने आपल्या पतीला सांगितले, सुखरूपपणे प्रसूत झालेली आहे, मला मुलगा झालेला आहे, पण असं झालं माझ्या स्तनामधून दूध येत नाही, माझ्या बहिणीला मुलगा झालाय आणि तो वारलेला आहे, तुम्ही माझ्या बहिणीला बोलवा. आणि बहिणीला बोलवला आणि बहिणीचा मुलगा आपला मुलगा म्हणून त्या ठिकाणी धुंदुलीने त्या मुलाला वाढवायला सुरुवात केली. त्या बालकाचं नाव त्या ठिकाणी धुंदुकारी ठेवण्यात आलं. आणि जे फळ खाल्लेलं होतं त्या गाईला सुद्धा एक मुलगा त्या ठिकाणी झाला. सर्वांग त्या ठिकाणी मनुष्याचं होतं, पण कान मात्र त्या ठिकाणी गायीचे होते, म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. हे पाहून आत्मदेवाला अतिशय आनंद झाला. पण काही काळानंतर गोकर्ण हा पंडित निघाला, कारण साधूचा प्रसाद होता, ज्ञानी निघाला आणि धुंदुकारी महाखळ टाकून निघाला. गोकर्ण पंडितो ज्ञानी, धुंदुकारी महाखाला. गोकर्ण कुणाला म्हणायचं? गोषु उपनिषदशो कर्ण यस्य सहा गोकर्ण, ज्याचे इंद्रियामध्ये वेद उपनिषद यांचे संस्कार आलेले आहेत त्यांना गोकर्ण म्हणायचं. किंवा गो म्हणजे वाणी आणि कर्ण म्हणजे शब्द, ज्याचे कान नेहमी भगवत कथेकडे आकर्षित होतात त्यांना गोकर्ण म्हणायचं. आणि धुंदुकारी कोणाला म्हणायचं? धुमधुम करोती की धुंदुकारी, जो जीव भगवंताच्या भेटीमध्ये बाधा उत्पन्न करतो त्याला धुंदुकारी म्हणायचं. धुंदुकारी गोकर्ण ज्ञानी निघाला, तो तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेला. आणि हा जो धुंदुकारी होता हा स्नान वगैरे करायचा नाही, अभक्ष भक्षण करायचा, दुसऱ्याच्या घराला आगी लावणे हा त्याचा स्वभाव त्या ठिकाणी झाला होता. आणि वेश्यांच्या जाळ्यावर हे अडकून त्याने आपल्या वडिलांची सर्व संपत्ती त्या ठिकाणी उडवून टाकली. आणि अशा प्रकारे संपत्ती नष्ट झालेली पाहून आत्मदेव त्या ठिकाणी मोठमोठ्याने लढायला सुरुवात केली. वांझपणा त्या ठिकाणी प्रवडला. त्या साधूचे शब्द आठवू लागले, माझ्यावर दुःख आलेलं आहे, या दुःखाचं निवारण कोण करेल? आणि आत्मदेव त्या ठिकाणी वनामध्ये जाऊ लागला. त्याच वेळेस गोकर्णाची भेट त्या ठिकाणी झाली आणि गोकर्णाने आपल्या वडिलांना उपदेश त्या ठिकाणी केला. असार खलु संसारो दुःख रूपी विमोहतः, सुतकस्य धनंकस्य स्नेहवांचितो विषम. गोकर्ण हा संसार असार आहे, अत्यंत दुःखरूप आहे, मोहात पाडणारा आहे. कोणाचा पुत्र कोणाचा धन, तुम्ही जा आणि वनामध्ये जाऊन आपलं कल्याण करून घ्या. आणि आत्मदेव वनामध्ये गेला. आता धुंदुरी एकटी त्या ठिकाणी घरी राहिली आणि धुंदुकारी आपल्या आईला बोलायला, आई सांग धन कुठे आहे, नाहीतर मी तुला लाखाने तुडवीन. आणि आजही बरेचसे धुंदुकारी असे आहेत की आपल्या आई आणि वडिलांना त्या ठिकाणी मारतात. ते धुंदुकारी गेले नाही, फक्त वेगळं रूप गेटअप चेंज करून आले आहे.
आणि या धमक्याला घेऊन या धुंदुलीने एका विहिरीमध्ये उडी मारली आणि आत्महत्या त्या ठिकाणी केली. आता धुंदुकारी एकटा घरी राहिला, 5 वेश्यांना आपल्या घरी आणलं आणि तो घरामध्ये राहू लागला. त्याच वेळेस वेश्यांनी त्याच्याकडे धन मागितलं, आम्हाला धन दे नाहीतर आम्ही निघून जाऊ. आणि 5 जोपर्यंत आपल्याकडे धन आहे तोपर्यंतच त्या थांबतात. एकदा धन संपलं की ज्याप्रमाणे झाड जर वाळलं तर पक्षी त्याचा त्याग करतात. माऊली सांगतात, जैसे वेशा भोगी कवडावे मग दारहीचे पुनतियेचे तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय जैसे वैशा भोगी कवडावेचे मग दारही चेपून दियेचे तैसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगू. ज्याप्रमाणे ब्राह्मण पूजा झाल्याच्या नंतर दक्षिणा घेतल्यावरती तर मुक्कामाला थांबतो. दक्षिणा घेतली की निघला, तसं इथं धन संपलं की ते निघले. धन जे नाही तर आम्ही चाललो. हा कामांध त्या ठिकाणी झाला होता. कामातुराला भयंकर लज्जा. एका राजाच्या घरी गेला, चोरी केली आणि दागिने वस्त्र त्या ठिकाणी घेतले आणि यांच्या समोर टाकले. सांगितले घ्या. त्या वेश्येने विचार केला, हे धन राजाचं आहे, राजा याला पकडेल आणि याच्याबरोबर आपल्याला ही मृत्यूदंडाची शिक्षा भेटेल. आपण काय करू, याला मारून टाकू, याची सर्व धन त्या ठिकाणी घेऊ आणि पळून जाऊ. आणि या धुंदुकारीला खूप दारू पाजवण्यात आली आणि रात्रीच्या वेळेस त्याचा गळा आवळायला सुरुवात केली. परंतु हा धुंदुकारी त्या ठिकाणी मरेना. त्याच वेळेस काही वेश्यांनी आगीचे निखारे त्या ठिकाणी घेतले आणि याच्या तोंडामध्ये टाकले आणि हा धुंदुकारी तडफडून त्या ठिकाणी मरून गेला. एक खड्डा खाल्ला आणि या धुंदुकारीला त्या खड्ड्यामध्ये टाकून दिलं आणि हा पिशाची योनीला गेला. इकडे तिकडे भटकू लागला. सर्व गावकऱ्यांनी ही कथा गोकर्णाला सांगितली, तुझा भाऊ पिशाची योनीला गेलेला आहे. गोकर्णाने याचं श्राद्ध गया या ठिकाणी केलं. आणि फिरत फिरत असताना गोकर्ण आपल्या नगरामध्ये आला. आपल्या घरी त्या ठिकाणी रात्री झोपला. त्यावेळेस या धुंदुकाने भयंकर रूप त्या ठिकाणी घेऊ लागला. कधी बोकड व्हायचा, कधी हत्ती व्हायचा, कधी रेडा व्हायचा आणि गोकर्णाला भीती दाखवू लागला. पण गोकर्ण ज्ञानी होता, हातामध्ये पाणी घेतलं आणि बोलायला सुरुवात केली, सांग तू कोण आहे, पिशाच आहे का प्रेत आहे. त्यावेळेस त्या पिशाच्याने बोलायला सुरुवात केला, हम राहता उदयोस्मी धुंदुकारी नाम आता. गोकर्णा मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे, मला वेश्याने हाल हाल करून मारलं, तू काही कर आणि या पिशाची योनीतून माझी मुक्तता कर. गोकर्णे सांगितलं, अरे मी तुझं श्राद्ध गया या ठिकाणी केलं, मग तू मुक्त कसा झाला नाही. त्यावेळेस त्या धुंदुकारीने बोललं, चला गोकर्णा, अरे एक श्राद्ध नाही, गया श्राद्ध शतेनापि मुक्तिर्मेन भविष्यति. असे हजारो जरी श्राद्ध केले तरी मला मुक्ती भेटणार नाही, कारण माझे पापच तेवढे आहे. दुसरा काहीतरी उपाय कर आणि मला याच्यातून मुक्तता कर. त्यावेळेस गोकर्ण झाले, ठीक आहे, मी सकाळी काहीतरी उपाय करतो. आणि गोकर्ण सकाळी उठला, संध्या करण्याकरता, अर्घ्य देण्याकरता हातामध्ये पाणी घेतलं आणि सूर्याला थांबवलं आणि बोलायला सुरुवात केली की माझा भाऊ पिशाची योनीला गेलेला आहे, त्याची मुक्तता कशाने होईल ते सांगा. त्यावेळेस सूर्यनारायण भगवंतांनी बोलायला सुरुवात केली की तुमच्या भावाला जर मुक्त करायचं असेल तर तुम्ही श्रीमद भागवत त्या ठिकाणी करा. आणि असं सांगितल्याच्या नंतर गोकर्णाने सुंदर असं भागवत कथेचं आयोजन त्या ठिकाणी केलं. सुंदर मंडप दिला. 7 गाठीचा एक वेळू त्या ठिकाणी आणला आणि त्या धुंदुकारीला त्या वेळूमध्ये बसायचं सांगितलं. आणि कथा त्या ठिकाणी सुरू झाली. पहिला दिवस झाला, पहिलं कांड फुटलं. दुसऱ्या दिवशी दुसरं कांड, तिसऱ्या दिवशी तिसरं कांड, 7व्या दिवशी 7ही त्या वेळूचे कांडे फुटले आणि धुंदुकारीला दिव्य देह त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि धुंदुकारीला नेण्याकरता विमान त्या ठिकाणी आलं. गोपाल कृष्ण भगवान
तेथील लोकांनी बोलला सुरुवात केली, आम्ही सुद्धा कथा ऐकली, आम्हाला विमान का नाही आलं. त्यावेळेस गोकर्णने सांगितलं, धुंदुकरायने जशी कथा ऐकली तशी तुम्ही ऐकली नाही, म्हणून तुमचा उद्धार झाला नाही. पुन्हा गोकर्णाने कथा ठेवली आणि सर्वांचा नेण्याकरता विमान आलं. विमान या शब्दाचा अर्थ काय? विशेषेण मानव इति विमानम, म्हणजे भागवत श्रवण केल्याच्या नंतर जीवाला विशेष गती प्राप्त होते, सम्मान त्या ठिकाणी प्राप्त होतो, त्याला विमान होण्याचं. विमान म्हणजे त्याचा मान खंडन होतो. आणि या धुंदुककारीचा पिशाचेवरील मुक्तता झाली, हे या भागवत कथेचं महात्म्य त्या ठिकाणी आहे. आणि या भागवत कथेचा वक्ता कसा असावा? विरक्तो वैष्णव विप्रो वेद शास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीर भक्ता कार्य निस्पृहा. वैष्णव पाहिजे, वारकरी पाहिजे, वैष्णव विप्रो, विप्र म्हणजे ब्राह्मण पाहिजे, कथा कुणाच्याही मुखातून ऐकू नये. वेदशास्त्र विशुद्धीकृत, वेदशास्त्राचं ज्ञान असावं. दृष्टांत कुशलो धीरो, दृष्टांतामध्ये कुशल असलेला. वक्ता कार्य निस्पृहा. आणि असे या भागवताचं महात्म्य त्या ठिकाणी आहे. आणि आज आपण भागवताच्या प्रथम दिवसाला त्या ठिकाणी या ठिकाणी थांबू. आता आधीचे यजमान असतील यांनी समोर यायचे. उद्या आपली भागवत कथा बरोबर 7:30 वाजता त्या ठिकाणी चालू होईल, कारण आज पहिला दिवस असल्यामुळे थोडी कथा लेट झाली. बरोबर 7:30 वाजता कथा चालू होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि आता आरतीची यजमान असतील यांनी समोर यायचे.